उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वजण गावी जातात। आता तुम्ही देखील गावी जाण्याच्या तयारीत असाल आणि एसटीने प्रवास करायचा असेल तर तिकिटाचे जास्तीचे पैसे मोजावे लागतील। एसटी महामंडळाने एसटीच्या तिकीट दरात 10% वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। एसटी महामंडळाने हा निर्णय राज्य परिवहन प्राधिकरणाकडे पाठवलाय। त्यास मंजुरी मिळाल्यास चाकरमान्यांच्या खिशावर याचा परिणाम होऊ शकतो। दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे परिवहन प्राधिकरणाने निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुन्हा प्रस्ताव पाठवण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। एसटी महामंडळाच्या महसुलात वाढ व्हावी यासाठी हंगामी भाडेवाढ दरवर्षी केली जाते। याच भाडेवाढीनुसार उन्हाळी हंगामातील भाडेवाढीचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यात आलाय। यंदाची भाडेवाढ 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीपर्यंत लागू असेल। एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत सर्व शाळांना सुट्ट्या पडतात। सुट्टी असल्याने नागरिक देवदर्शन, ट्रिप, पिकनिक, गावी जाणे असे विविध प्लॅन करत असतात। अशात गावाकडे जायचे असल्यास अनेक नागरिक एसटी बसचा पर्याय निवडतात। एसटीचा प्रवास प्रत्येक सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडतो। मात्र आता तिकीटच्या दरात 10% वाढ होणार असल्याने सामान्यांच्या खिशावर याचा भार येणार आहे। ब्युरो रिपोर्ट, सप्रेम मराठी।